दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाताची केंद्रीय स्तरावर CBI चौकशी सुरू आहे. मात्र महिना उलटत आला तरी तपास यंत्रणेकडून अद्याप काही जाहीर करण्यात आलेलं नाही. अजितदादांचा अपघात नसून घातपातच आहे यावर आता महाराष्ट्रातील लोकांच्या मनात शंका होती. मात्र आता सरकारची वागणूक, अजितदादांच्या सहकाऱ्यांचं संशयास्पद आचरण यावरून लोकांची पक्की खात्री पटत आहे की दादांचा घातपातच झाला असावा. त्याची कारणंही तशीच आहेत. रोहित पवारांनी अपघाताची तक्रार घ्यावी, FIR नोंदवावा म्हणून 3 वेळा प्रयत्न केला, धरणे धरली. त्याआधी 2 पत्रकार परिषदा घेऊन अपघात, विमान कंपनी या संदर्भाने माहिती लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोचविली. जेव्हा रोहित पवार हे सर्व करत होते तेव्हा भाजपा आघाडीच्या भाजपा मीडियाच्या वतीने त्यांना वेढ्यात काढण्याचा प्रयत्न झाला. एवढंच नाही तर खुद्द अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांच्या मागण्याकडे सहज दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागण्यांना राजकीय स्वरूप देऊन अडगळीला टाकण्याचाही प्रयत्न झाला. खरं तर या 2 महान विभूतींनी जी मागणी रोहित पवार करत आहेत ती मागणी करणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही. आणि इथेच अजितदादांचे विश्वासू पदाधिकारी उघडे पडले आणि मग गद्दार, घातपाती, फितूर असे आरोप त्यांच्यावर होऊ लागले. हे आरोप होत असताना आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील त्यांना करावासा वाटला नाही. प्रफुल्ल पटेलांचा हसरा व्हिडिओ आला. दादांची शोकसभा आणि अंबानींसोबत पटेलांचा हास्यकल्लोळ हा आपल्या नेत्यावरील निष्ठेचे पितळ उघड करणारा ठरला. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली FIR कंपनी, जी पूर्णपणे नियमांच्या विरुद्ध आणि भंगारातली विमानं चालवते, ती बंद होणं गरजेचं होतं. परंतु त्या कंपनीच्या फक्त 5 विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आली. एकूणच घटनाक्रम जर पाहिला तर विमा कंपनीला न अडकविण्याच्या, कंपनीच्या सुरक्षेच्या हमीवर तसेच पक्षातील फितुरांच्या सहकार्यांवर कुठलीही आच न येऊ देण्याच्या अटी-शर्तीवर हा घातपात नियोजनबद्ध पूर्णत्वास गेला का, हे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कारण परवा सरकारच्या कार्यशून्यतेवर प्रश्न उपस्थित करून रोहित पवार, योगेंद्र पवार यांनी बारामतीत पोलीस ठाण्यात घटनेचा FIR नोंदविण्यासाठी धरणे धरली, आग्रह केला. परंतु अपघाताची तक्रार घेण्यात आली नाही किंवा तक्रार घ्यावी म्हणून खुद्द दादांच्या पक्षाचे आमदार मदतीला आले नाहीत. विचार करा, खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या जीवनमरणाची अशी हेळसांड होत असेल, पोलीस त्यांची तक्रार घेत नसतील तर लक्षात ठेवा, सरकारच्या दृष्टीने या राज्यात सामान्य लोक कुठल्या लायकीचे, कुठल्या मापात असतील आणि रोज किती घातपात, किती खून हे नोंदवलेच जात नसतील. यावरून हे सरकार हे तुमच्या आमच्या गोरगरीब आणि जनतेच्या सुरक्षेसाठी नाही हेच सिद्ध होतं. परंतु यामध्ये अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे, महाराष्ट्राच्या लोकांच्या लेखी दादांचेच गद्दार हा डाग इतिहासातून पुसला जाणार नाही. ज्या बाप माणूस असलेल्या नेत्याच्या जीवावर राजकारणात सत्ता आणि मंत्रिपदं मिळाली, त्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. राजकारण हे दयेवर, भावनेवर, विश्वासावर चालत नाही हे जरी सत्य असलं तरी जी सत्ता निष्ठा आणि समर्पणावर उभी असते तीच सत्ता लोकसेवेसाठी, लोक उद्धारासाठी सर्वोच्च असते. म्हणून सुनेत्राताई, आता तरी सावध व्हा. पक्षात स्वार्थासाठी चिटकून बसलेले जळू वेळीच दूर करा आणि नव्या जोमाने, नव्या दमाने, नवतरुणांच्या साथीने पक्षात नवसंजीवनी भरा. नाहीतर तुमचा पक्ष तुमचा राहणार नाही आणि तुमची माणसं तुमची राहू दिली जाणार नाहीत. ताराराणी येसूबाईंच्या चपळाईनं आणि अहिल्याबाईंच्या धैर्यानं तुम्हाला महाराष्ट्राची अस्मिता राखायची आहे, जोपासायची आहे. धन्यवाद.